जनरेटरचा माईक असल्यामुळे तो आवाज माझा खेचत राहणार. कालच्या ह्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की भारतीय जनता पक्ष असं म्हणत होतं की आम्ही असं ओबीसींच्या बाजूने आहोत, त्यांचं आम्ही हित करणार. तुमचं ओरडून झालं असेल तर मला सांगा, मग मी बोलतो. नाही, तुमचं ओरडून झालं की मग मी बोलतो, नाही तर मला बोलता येणार नाही. तिथे खाली बसून घ्या, सगळेजण खाली बसून घ्या. कालपर्यंत भारतीय जनता पक्ष असं म्हणत होतं की आम्ही असणारं ओबीसींच्या बाजूने आहोत, आम्ही त्यांचं नुकसान होऊ देणार नाही. आम्ही नुकसान होऊ देणार नाही असं म्हणत होते. परंतु भारतीय जनता पक्ष काल काहीच करू शकलं नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदेना जे करायचं होतं ते एकनाथ शिंदेनी केलं. भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसच्या निमित्ताने आपण बघितलं तर गप बसली. आपण हे राजकीय संदेश लक्षात घेतले. उद्या बीजेपी येणार, धर्माचा असणारा प्रचार करणार, इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगणार. त्या मुसलमानाला असणारा आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे म्हणून सांगणार. मोदींच्या असणारा गुणगान गाणार. त्यांनी कितीही गुणगान घातले तरी आपण असणारा हा विचार केला पाहिजे की माझे अधिकार शाबूत ठेवणारा हा पक्ष आहे का. जर शाबूत ठेवणारा बीजेपी असता तर त्यांनी एकनाथ शिंदेना थांबवलं असतं. पण जो पक्ष एकनाथ शिंदेला थांबवू शकत नाही तो आपलं हित कसं करणार, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे. आणि राजकीय निर्णय काही आहे तर भारतीय जनता पक्ष हा बेभरोशाचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षावरती आपल्याला विश्वास त्या ठिकाणी ठेवता येत नाही. आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही, ही पहिल्यांदा खूनगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. की जो पक्ष शब्द देतो की नुकसान होऊ देणार नाही, आणि ते पाळू शकत नाही, अशा पक्षावरती असणारा भरोसा ठेवायचा नाही, हे आपण लक्षात घ्या. उद्या ठेवला तर जे काय राहिलेलं आहे तेही जाईल, अशी असणारी परिस्थिती आहे.
उद्या धर्माचा प्रचार होणार, तिथल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. आपण असा उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केला पाहिजे की बा आपण म्हणता सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, मग आम्ही कोण आहोत हे पहिल्यांदा सांगा. इथला ओबीसी हिंदू आहे की नाही हे पहिल्यांदा सांगा. उत्तर येईल होय तो ओबीसी हा हिंदू आहे, मग आमच्या अधिकाराचे संरक्षण का केलं नाही? केंद्रामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे, राज्यामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे, आणि तुमची सत्ता असताना जर आमचं संरक्षण करू शकत नाही तर मग आम्ही तुम्हाला मतदान करा कशासाठी? मग मतदान करा कशासाठी? माझं आपलं आव्हान आहे, एक दोन मंत्री राहून चालत नाही. दोन चार आमदार, दोन चार खासदार निवडून त्या ठिकाणी गेले तर फार फरक पडत नाही. त्यांचा असणारा आवाज कोणी ऐकत नाही. संख्येने गेलं पाहिजे, आणि जोपर्यंत संख्येने आपण जात नाही तोपर्यंत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरती आपला ताबा राहत नाही, हे लक्षात घ्या. 36 जणांचं मंत्रिमंडळ आहे. या 36 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये 18 कॅबिनेट मंत्री आहेत की ते निर्णय घेतात. या 18 मध्ये 2-4 ओबीसीचे असेल तर काय त्याची अवस्था होईल? विरोध करतील, आपले स्वतःचे मतं मांडतील. जो स्वाभिमानी असेल, आपलं मतं मांडेल, ऐकत नाही म्हटला तर बाहेर पडेल. पण त्यांची अवस्था काय? विरोधी मतदान करत राहतील ते, पण त्यांचं ऐकल्या जाणार. पण उद्याच्या ह्या 18 कॅबिनेट मंत्र्यामध्ये 9 कॅबिनेट मंत्री ओबीसीचे असेल तर काय होणार आहे? उद्या जर असणाऱ्या 18 मंत्रिमंडळामध्ये 9 ओबीसीचे मंत्री असतील तर ओबीसीच्या विरोधात निर्णय घेतला जाऊ शकतो का? तर नाही. आणि मग आपली जबाबदारी काय आहे? आपली जबाबदारी ही आहे की अधिकाधिक ओबीसी मधले, आरक्षित मधले आरक्षणवादी हा त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कसा पोचेल हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. त्या पार्लमेंटमध्ये 544 आहेत. त्याच्यापैकी ट्रायबल आपण असणारा बाजूला काढला, कारण का ट्रायबल हा असणारा म्हणतो की मी धर्म मानत नाही, मी निसर्ग हा माझा धर्म आहे. आणि इथला असणारा संविधान आणि कायदा म्हणतो की त्याला असणारा आपण हिंदू समजतो कामा नये. उरलेले सोडले तर 20-25 मुस्लिम आहेत. त्यांना बाजूला काढलं तो उरलेले सगळे असणारे हिंदू आहेत. हे जे बीजेपीचा कांगावा चाललेला आहे, धर्माचा जो कांगावा चाललेला आहे, हा एक प्रकारचा डाव आहे. आपण असं लक्षात घ्या. कुठला डाव आहे? तर हा जो आरक्षणवादी आहे, ओबीसी आरक्षणवादी आहे, आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय, एससी आहे आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय, इथला ट्रायबल आहे आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय. याच्या आरक्षणावरती डल्ला मारायचा, याच्या आरक्षणावरती डल्ला मारायचा आहे. आणि पुन्हा डल्ला मारून
प्रकाश शेंडगे यांनी जे मांडलं की जुनी व्यवस्था पुन्हा नव्या रीतीने आणायची. बीपी सिंगाने 1990 साली आरक्षणाचा निर्णय घेतला. आज असणारं 2024 सुरुवात झाली. 34 वर्ष झाली. या 34 वर्षातला बदल काय झाला? तर या 34 वर्षामध्ये IAS मध्ये 1990 पर्यंत जे कलेक्टर आपण असताना बघतो, 2% सुद्धा ओबीसी नव्हता. 2% ओबीसी नव्हता. त्या आता IAS मध्ये बॅकलॉग सोडला आणि 90 नंतर आपण हिशेब केला तर तो 15% आता ओबीसी तिथे असणारा IAS अधिकारी व्हायला लागला. हा बदल आहे. हा बदल आहे. आणि बीजेपीला असं वाटतं की जे आपला हक्काचं होतं, वैदिक परंपरेने जे हक्काचं होतं, जाती व्यवस्थेने जे हक्काचं होतं, ते आता आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले. आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले. ते थांबलं पाहिजे. ते थांबलं पाहिजे. आणि ते थांबवण्याचं कामकाज काल आपण असताना बघितलं की बीजेपी मुख गिळून बसली, काहीच बोलायला तयार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. बीजेपी जी आहे ती मुख गिळून बसली. नुकसान कोणाचं झालं? तर ओबीसीचं नुकसान झालं. नुकसान कोणाचं झालं? तर आपलं नुकसान झालं. सत्तेवरती कोणी बसवलं? तर आपणच सत्तेवरती बसवलं. आणि ज्यांना आपण आज सत्तेवरती बसवलं त्यांनीच आपला घात घातला, हे असणारं लक्षात घ्या. आणि म्हणून मी उस्मानाबादच्या सभेमध्ये म्हणालो की आपलं कोण हे आपण असणारं ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या बाजूने कोण हे आपण असणारं ओळखायला शिकलं पाहिजे. इथे कुठला राजकीय पक्ष आरक्षणवादी आहे हे आपण असणारं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आपल्याला असणारं आरक्षण फक्त नोकऱ्यांमधलं दिसतंय. आपल्याला असणारं आरक्षण फक्त असणारं शिक्षणामधलं दिसतंय. पण जे सगळ्यात मोठं आरक्षण आहे ते आपल्याला असणारं दिसत नाही. इथे असणारा प्रकाश अण्णा शेंडगे यांनी असणाऱ्या संस्था कोणाकोणाकडे आहेत त्याचा पाढा वाचला. आज या सगळ्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, पतसंस्था, इतर सगळ्या गोष्टी का गेल्या? तर सत्तेमुळे गेल्या. आणि तिथे सुद्धा सत्तेतली मक्तेदारी सुरुवात झालेली आहे. या संविधान बदला असं जे बीजेपीचं चाललेलं आहे त्याचं कारण का? तर हे संविधान नुसतं शिक्षणातलं आरक्षण म्हणत नाही, नोकऱ्यांमधलं आरक्षण त्या ठिकाणी म्हणत नाही, तर हे जे म्हणतंय की 6.5 लाख कोटी 6.5 लाख कोटी जे महाराष्ट्राचं बजेट आहे त्या बजेटमधला 27% हिस्सा हा ओबीसीला गेला पाहिजे.
तरतूद आहे, पण ती कागदावरती राहिली. का कागदावरती राहिली? तो ओबीसी म्हणून ओबीसी बघायला तयार नाही. ओबीसी मी आरक्षणवादी आहे तो म्हणायला तयार नाही. आरक्षणाच्या बाजूने लढायला तयार नाही. 80 साली आम्ही ज्यावेळेस लढे उभे केले त्यावेळेस बाबा हे असणाऱ्या आदिवासींसाठी एससी साठी अधिक आरक्षण पाहिजे म्हणून हे सगळे लढतायत. जेव्हा लागू झाला त्यावेळेस कुठलं आंदोलन उभं राहिलं? बाबरी मस्जिद पाडण्याचं आंदोलन उभं राहिलं. बीजेपी वाल्यांना आम्ही म्हणालो अरे 2 महिने थांबा आणि नंतर आपण सुरुवात करू. त्या बीजेपी वाले आम्हाला म्हणत होते प्रकाशात 2 महिने थांबले तर हे मंडळ लागू होईल आणि लागू झालं तर आमचं सगळं संपेल अशी असताना पण त्या काळामधला टाइम्स ऑफ इंडियाचा एक फोटो फार महत्वाचा आहे. आणि तो महिलांचा होता. त्या फोटोमध्ये प्लेस कार्ड होते. त्या प्लेस कार्ड वरती काय लिहिलं होतं? आम्हाला आरक्षित नवरा नको. प्लेस कार्ड वरती काय होतं? तर आम्हाला आरक्षित नवरा नको. जे एवढ्या सगळ्या विरोधामध्ये आणि पुढाकार कोणी घेतला होता? तर भारतीय जनता पक्षाने घेतला होता. तेव्हा कालचा निर्णय झाल्यानंतर मला असं अनेक जण म्हणत होते प्रकाशराव बीजेपीने काय केलं? म्हटलं काय करणार, जे होतं ते केलं त्यांनी. त्यांचं जे चारित्र्य होतं ते त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. आता आपण बळी पडणार आहात का? हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. जे इथे आरक्षणवाद्याला मातीमध्ये गाडायला निघालेले आहेत त्या पक्षाला आपण सत्तेवरनं दूर करणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. दूर करणार नसाल तर तुम्ही मातीमध्ये जाल. नुसतं तुम्ही जाणार नाही तर तुमच्या नंतरच्या पिढ्याही त्या ठिकाणी जाणार आहेत. तेव्हा आपल्या पिढ्यांचं नुकसान करायचं का? मी इथल्या असणाऱ्या आरक्षित वर्गांना विचारतो. 30 वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये डॉक्टर होता का? ह्याचं उत्तर द्या. 30 वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये इंजिनियर होता का? ह्याचं उत्तर द्या. मला नका देऊ, स्वतःलाच द्या. अधिकारी होता का? ह्याचं उत्तर द्या. 30 वर्षापूर्वी नव्हता याचं कारण आरक्षण नव्हतं. आरक्षण आला आणि प्रत्येक समूहांमध्ये डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, आर्किटेक्ट झाला, सायंटिस्ट झाला, वेगवेगळ्या हुद्द्यावरती गेला. ज्या शिडीने आपण वरती चढलो, त्या शिडीची इमानदारी राहायचं की नाही हा त्याच्यातला प्रश्न आहे. आणि त्या शिडीशी इमानदारीत राहायचं असेल तर जो ही शिडी काढायला बघतोय त्याच्या बरोबर मी राहणार नाही, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे.
घेणार की न घेणार? अर्ध्या जणांचा आवाज येतच नाही. आणि म्हणून मित्रो, उस्मानाबादच्या सभेमध्ये मी म्हटलं की इथला कुठला राजकीय पक्ष आपला मित्र आहे याचं आपण ठरवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मित्र कोण आहे हे जर बघायचं असेल आणि ठरवायचं असेल तर उद्याच्या लोकसभेमध्ये राखीव जागा सोडून 3 आदिवासींना आणि 4 एससीला असं सोडलं ते 41 जागेंमध्ये, की ज्याच्यामध्ये 6 जागा मी असं म्हणेन शहरी भागातल्या आहेत त्या सोडल्या, तर उरलेल्या 34 जागेमध्ये उरलेल्या जागेंमध्ये ओबीसीला कोण जास्ती उमेदवारी देते हे महत्वाचं आहे. जो पक्ष एससीला त्याच्या राखीव जागा आहेत म्हणून मिळतात, ट्रायबलला आहेत त्याच्या मिळतात, पण जो पक्ष ओबीसीला किमान 14 लोकसभेच्या जागा उमेदवारी म्हणून देतील, किती? 14 उमेदवार देतील, तोच आपला पक्ष. कारण का आत्ताची झालेली फजिती आंदोलनातून, सभेतून ही जागृती होते, जनजागृती होते, पण निर्णय हा त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये घेतला जातो. निर्णय जो आहे तो विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये घेतला जातो. उद्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षणवादी पोचलाच नाही तर त्याच्या हिताचं कोण चर्चा करणार? त्याच्या हिताचा निर्णय कोण घेणार? आणि म्हणून किमान 14 उमेदवार जो देईल तोच आपला पक्ष, आणि त्यालाच आपण असताना मतदान केलं तर आपण आपलं हित साधू शकतो. आणि आज जो प्रगतीचा ग्राफ आपला वाढत चाललाय त्याला आपण असताना टिकू शकतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून बंधुवन भगिनींनो, महिन्याभरामध्ये नगारे वाजायला सुरुवात होती. जसं आपण म्हणतो की बापात बाप नाही, लेखात लेख नाही, अशी अवस्था येते, तशी आता राजकारणातली व्यवस्था झाली. गाजाबाजा करत एनडीए झालं. मी त्याच वेळेस म्हणालो होतो हे फार काळ काही टिकणार नाही. काय का तुमचं बूड हे जर घट्ट नसेल तर कधीही ते पडू शकतं, अशी असणारी परिस्थिती. आणि आज आपण बघितलं असेल की इंडियामधनं आप गेलं, ममता बॅनर्जी गेली आणि आज नितीश गेला. उद्या असताना बघायचं आहे की काँग्रेस आणि सपा टिकतात का हे असताना त्या ठिकाणी बघायचं. उद्या कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच होईल. न व्हावं अशी माझी इच्छा आहे.
आणि म्हणून अपमानास्पद वागणूक मिळत असली तरी आम्ही असं म्हणतोय, बीजेपीला केंद्रातून घालवायचं असेल तर आपण असारा विषेचा प्याला पिळून इथं असारा एकत्र राहिलं पाहिजे. पण राहतील की न राहतील ह्याची मला गॅरंटी त्या ठिकाणी देता येत नाही. आणि म्हणून मी म्हणालो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आरक्षणवादीच राहिलं पाहिजे. आणि त्यामध्ये माझं मत हे आरक्षण वाद्यालाच. नुसत्या टाळं नाही, स्वतःहून तुम्ही